भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही थी। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना थी विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराट जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प 2021 में पूरा हुआ। सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तन प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों के आगे रखा। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी से हम सुन रहे हैं भगवत कथा। कृष्ण कृष्ण नाव दिलं श्रीकृष्ण। आणि जो सावळ्या रंगाचा आहे, जो रोहिणीच्या कडेवर बसलेला आहे, ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही, ज्याला गुण नाही, ज्याला आकार नाही, ज्याच्या ठिकाणी भेद नाही, जो परम अभेद आहे, मी त्याचं नाव ठेवतोय श्री कृष्ण। जो यशोदेच्या कडेवर आहे, रंगाने गोरा पान आहे, अंगाने पिंडाने धष्टपुष्ट बलवान आहे, मी त्याचं नाव ठेवतोय संकर्षण बलराम। आणि मग दोघांची नावं ठेवल्यावर नंद बाबा समोर आले आणि विचारलं, नावांचे अर्थही सांगा ना बाबा। तेव्हा गुरुदेवांनी अर्थ सांगितला। कृष्ण शब्दाचा अर्थ कर्षते आकर्षयते। नुक हा प्रत्यय आहे, कृष धातू आहे कृष्ण शब्दामध्ये, नुक प्रत्यय आहे। नुक प्रत्ययांतोस आनंद प्रदायति इति। जो आकर्षित करून आनंद देतो त्याचं नाव कृष्ण। जो आकर्षितही करतो आणि आनंदही देतो त्याचं नाव कृष्ण। अजून एक अर्थ आहे कृष्ण शब्दाचा, कृषिर भूवाचक शब्दो नश्य निवृत्तीवाचक। कृष धातू पासून कृषी शब्द निर्माण होतो। कृषी म्हणजे भूमी, भूमी म्हणजे पृथ्वी। पृथ्वीला झालेल्या पापाच्या ओझ्याचा नाश करण्यासाठी ज्याने अवतार धारण केला। भूभार हरणार्थै धारयित्वा अवतारम स कृष्ण इति। कृष धात्वार्थीन कृषी नाम भूमी, भूमी नाम भूः। भूभार म्हणजे भूमीला झालेलं पापाचं ओझं नष्ट करण्यासाठी जो अवतार त्याचं नाव कृष्ण। आणि नुक प्रत्ययाचा दुसरा अर्थ होतो नुक नाशयंतो, नाश प्रत्यय। अष्टाध्यायी मध्ये तृतीय अध्यायात व्याकरण शास्त्रात महर्षी पाणिनी सांगतात, द्वितीय अध्याय चतुर्थ पाद 19वा सूत्र, नुक प्रत्ययांतो द्व्यर्थकाः यत्र स्यात् सः प्रथमो आनंद प्रदायका यस्यांत द्वितीयो इति नाशकत्वात् च। इथे च हा पुन्हा द्वंद्व समास करून दिला। चार्थे द्वंद्व, हा दोन्ही अर्थ आहेत या अर्थाने। मग नाशक अर्थाने पृथ्वीला झालेल्या पापाच्या ओझ्याचा नाशासाठी जो आला तो कृष्ण, आणि आनंद देणारा या अर्थाने कृष धातूचा अर्थ मग कर्षती आकर्षयती असा करावा लागतो। जो आकर्षित करून आनंद देतो तो कृष्ण। संसारातल्या गोष्टी आकर्षित तर करतात पण आनंद नाहीत देत। नवी कार दिसली की आकर्षित करते, वा छान आहे गाडी, घेऊन बघा। घेतली, गाडीत बसले, प्रवासाला निघाले, रात्री 2 वाजता दोन्ही टायर पंक्चर झाले, पुढे जाता येईना। मग कळालं गाडी आकर्षित करते पण दुःख देते। कृष्ण तसे नाहीयेत, आकर्षितही करतात आणि आनंदही देतात, ते कृष्ण आहेत। कृष्ण कसे आहेत? 6 देवता निवास करतात। गर्गसंहितेतला हा श्लोक मी आज मुद्दाम सांगणार आहे। वेळ चाललाय, मला ज्ञात आहे वेळेची न्यूनता, पण तरीही हा श्लोक मुद्दाम सांगणार आहे, कारण या श्लोकात कृष्ण शब्दात बद्रीनाथाचा समावेश आहे हे सांगायचं आहे। सांगतो तुम्हाला श्लोक, ऐका। ककार कमला कांतरिकार राम इत्यपि शकार षड्गुणपतिः श्वेत द्वीप निवास कृत विसर्गो च तथा ज्ञेयो नर नारायणो ऋषिः इति कृष्ण पदेन व्याख्यासितं षड्देवान् यत्र विराजितः। कृष्ण शब्दामध्ये 6 देवता आहेत, ऐका। कृष्ण शब्दातलं पहिलं अक्षर कोणतं? सांगा सांगा, काही अडचण नाही, सांगा। कृष्ण शब्दातलं पहिलं अक्षर आहे क। क अक्षर म्हटलं मी, क। बरं चला, क या अक्षराचा काय अर्थ आहे? ककार कमलाकांत। क म्हणजे कमलाकांत। कमला म्हणजे लक्ष्मी, कांत म्हणजे पती। जो लक्ष्मीचा पती तो कमलाकांत। त्याच्या खाली रफार आहे, क्रू।
तो रफार काय आहे तर ऋकार राम इत्यपि. त्या रचा अर्थ आहे राम. राम कशाला म्हणतात? पद्मपुराणात त्याची व्याख्या आहे. रमन्ते योगिनो यस्मिन् नित्यानंदे चिदात्मनि इति रामपदे नासो प्रत्ययाभिधीयते. रमन्ते योगिनो यस्मिन्. जिथे योगी लोक रमतात तो राम. ज्याच्यात योगी रमतात तो राम. रमन्ते योगिनो यस्मिन् द्विगु समास आहे. आता ह्यालाच आपण तत्पुरुष समासात घालून बघू व्याकरणाच्या दृष्टीनं. तत्पुरुषात गेल्यावर अर्थ बदलतो. योगी लोक ज्याच्यात रमतात तो नाही, जो योगी लोकात रमतो तो राम. एक अर्थ योगी लोक ज्याच्यात रमतात आणि दुसरा अर्थ आहे जो योगी लोकात रमतो. रमणं महत्वाचं आहे. कथेमध्ये रमावं, कीर्तनामध्ये रमावं, भजनामध्ये रमावं, जेवण्यामध्ये रमतच की हो. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. रमावं. माणसं संसारात कशी रमतात बघा. आपले आपले नातू नातवंड सुना मुलं बाळ घर गाडी पद पदवी पैसे अजून काय भांडे कुंडे वाट्या आहे की नाही चमचे पेले घागरी रमत माणूस. भगवंतामध्ये रमावं ते योगी आहेत. दुसरं कुठेच मन रमत नाही यांचं. अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय. नाही आवडत दुसरं काही. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळे. कान हो वनमाळी भेटवा की. चंदनाची चोळी पोळत होती मग बोला काय अवस्था असेल ते. भगवंताशिवाय काहीच प्रिय नाही. ते योगी लोक ज्याच्यात रमतात. रमन्ते योगिनो यस्मिन्. जो नित्य आनंद स्वरूप आहे चिदात्म स्वरूप आहे तो राम आहे. आणि तो कृष्ण शब्दातल्या रफारात आहे क्रू. पुढला अक्षर सांगा. अर्धश. शचा अर्थ षडगुण ऐश्वर्य संपन्न. यश श्री उदारता वैराग्य ज्ञान आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्यात नित्य संपन्न आहेत. मनोनितो भगवंतो निसंगाचा सांगातो. ज्ञानोबरांनी एका ओवीत सांगितले यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरे वसती जेथ. 6 षड भगान यत्र विराजते स भगवान. भगवान शब्दामध्ये भग धातू आहे. भग धातूचा काय अर्थ आहे? भग भगांतरात तद्गुणः इति. गुण स्वरूप आहेत ते. 6 भग आहेत. षड भगान यत्र विराजते स भगवान. कोणते षड भग आहेत? यश श्री ऐश्वर्य उदारता वैराग्य आणि ज्ञान. ऐश्वर्य 6 गुण. षडगुण ऐश्वर्य संपन्न. इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन पर संत भूमि से देव भूमि तक इस विशेष कार्यक्रम में. मिलते हैं अगले संस्करण में. तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन.